हॅलो सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्री, त्यासाठी मी बनवली आहे गरमागरम खिचडी. तर आज आम्ही चाललो आहे घोराडेश्वर मंदिर. तिकडे महादेवांची खूप सुंदर पिंड आहे, त्याच्या दर्शनासाठी. ही आहे आमच्या गावाची कमान आणि ही आहे आमच्या इकडची खाऊ गल्ली. सकाळ सकाळी मस्त असं कोवळं ऊन लागत होतं आणि हे आहे CRPFचं कॅम्प. जर कोणी लोणावळ्याला जात असेल तर या रोडने नक्की या, कारण इकडे खूप छान निसर्ग सौंदर्य आहे आणि मोस्टली पावसाळ्यात खूप छान वाटतं. इथे गणपती बाप्पाची पण खूप सुंदर मूर्ती आहे. जर कोणी इथून जात असेल तर इकडे पण नक्की विजिट करा. इथे डोंगर दिसत होता आम्हाला. इथूनच इतकी गर्दी दिसत होती, लोक दिसत होती, सगळी एवढी रांग दिसत होती, गर्दी बापरे. फायनली आम्ही पोहोचलो आणि हे गाडी लावायला जागा बघत होते. त्यांनी छान पार्किंगची पण सोय केली होती आणि पूर्ण असं मेळा लागल्यासारखं सगळं झालं होतं तिकडे छान. आणि खूप वरतीपर्यंत गर्दी दिसत होती लांबूनच. ते खरेदीसाठी भरपूर काय होतं. पर्स वगैरे, चप्पल, बुटं, परत मुलींच्या वस्तू ज्या असतात, क्लिप, गळ्यातलं, कानातलं, त्या सगळ्या वस्तू. तसंच खायचे वगैरे पण भरपूर पदार्थ होते तिकडं, रेवडी वगैरे. आणि तसंच मातीची भांडी वगैरे पण विकायला बरीच लोक होते आणि खूप छान मातीची भांडी होती ती. इकडून आम्ही देवाच्या पूजेसाठी फुलं वगैरे पण घेतली. हे महादेवाचं मंदिर डोंगरावर आहे, तर आम्ही आता चढायला सुरुवात केली. इथे थोड्याशा अंतरावर पायऱ्या आहेत आणि बाकीचं पुढं तर चढायचंच आहे, थोडासा चढ आहे. आणि इकडे जागोजागी फुलं वगैरे विकत होते, कवीट विकत होते आणि खूप 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 गर्दी होती आज महाशिवरात्री असल्यामुळे. इथे माझे पाय दुखत होते, त्यामुळे मी थोडा वेळ बसले, पण आमचे कॅमेरामॅन त्यांचे तर काय पाय दुखत नाही, त्यामुळे ते व्हिडिओ काढत होते आणि वरून खूप छान व्ह्यू दिसत होता. इकडून आम्ही आलो होतो आणि वरून खूप छान दिसत होतं सगळं वातावरण. इकडे थोडंसं मध्ये अंतरात पायऱ्या नव्हत्या, सरळ फक्त चढायचं होतं, चढाई होती थोडीशी.
परत थकले, त्यामुळे थोडा वेळ बसले. इथून दर्शनासाठी रांग होती आणि आम्ही रांगेत उभे होतो. खूप ऊन लागत होतं. इथे प्रसादासाठी रांग होती आणि प्रसादात साबुदाण्याची खिचडी होती. आणि तसंच थोडंसं शेजारी इथं छान असं एक पोतं बांधलं होतं. त्यात खाऊन सगळ्यांनी प्लेट्स वगैरे जे काही द्रोण असतील ते टाकण्यासाठी ते पोतं बांधलं होतं. ते एक मला खूप आवडली ही पद्धत. आणि तसंच इथं देणगीसाठी पण एक छोटीशी जागा केली होती. इथं खूप गर्दी झाली होती. आम्ही खूप वेळ जवळजवळ 1-1.5 तास रांगेत उभे होतो. आणि हळूहळू ती रांग जात होती. आणि लोक पण असे असतात ना, सगळे मध्ये मध्ये घुसत होते आणि आम्हाला मागे मागे ढकलत होते. फायनली आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. रांगेतून 1-1.5 तासांनी जवळजवळ आम्ही पोहोचलो. इथे खूप गर्दी असल्या कारणाने मला व्यवस्थित व्हिडिओ नाही काढता आला देवाचा. वरून इतका छान दिसत होता हा व्ह्यू. इथे आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर पण हळूहळू गर्दी वाढतच चालली होती. इकडे थोडं पाणी वाहत होतं. मी पटकन थोडंसं फ्रेश होऊन घेतलं, कारण खूप ऊन लागत होतं डोक्याला वगैरे. डोकं तापून गेलं होतं. ते मी टिफिनमध्ये साबुदाण्याची खिचडी घेऊन आले होते, कारण आमच्या दोघांचाही उपवास होता. आणि अशा मोकळ्या वातावरणामध्ये छान झाडाखाली बसून टिफिन खायला खूप छान वाटतं. आता आम्ही इथून रिटर्न परत घरी निघालो होतो. आणि उतार खूप जास्त होता. आणि एक काकू होत्या, त्यांना उतरता येत नव्हतं. मग आमचे कॅमेरामॅन गेले त्यांना हेल्प करायला. हळूहळू गर्दी वाढत चालली होती. उतरताना खूप जास्त गर्दी लागली आम्हाला. इथे लिंबू सरबत पण होतं. आम्ही थोडंसं थांबून थोडं लिंबू सरबत घेतलं, कारण ऊन खूप जास्त लागत होतं. असं वाटत होतं दुपारचे 2-3 वाजलेत. खरं तर 10 वाजले होते, पण असं वाटत होतं 2-3 वाजलेत की काय. आता ह्यांच्या पायाला पण मुंग्या लागल्या होत्या, त्यामुळे आम्ही 1-2 मिनटं बसलो परत. आता थोडं राहिलं होतं उतरायला बाकी. फायनली आम्ही खाली आलो ना. आता इकडे पाळणं वगैरे पण सुरू झालं होतं. सकाळी एवढं सुरू नव्हतं केलं त्यांनी, पण आता सुरू झाले होते. आणि इथे बरंच काय काय विकायला होतं. इथून आम्ही रेवडी वगैरे घेतली.
इथे खूप सुंदर बांगडे होतं, मला खूप आवडलं. आणि थोडं पुढं आलो तर तिथे इतके छान छान अशा मूर्त्या होत्या, खूप मूर्त्या पण मला खूप आवडल्या. आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो. कॅमेरामॅन गेले आमचे गाडी आणायला, पण गाडी आम्ही समोरच्या बाजूला लावली होती. जायचं होतं आम्हाला पलीकडच्या बाजूने, त्यामुळे आता आम्हाला पूर्ण U-टर्न घेऊन गाडी फिरवून जायचं होतं. जाताना एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला, त्याच्यामुळे डोकं खूप दुखत होतं उन्हामुळे. आणि असं मध्ये मध्ये गाड्या लावल्या होत्या, त्यामुळे जास्त ट्रॅफिक होत होती. रिटर्न जाताना अमरजाई देवी मातेचं मंदिर होतं, तिथे पण आम्ही थोडंसं बाहेरूनच पाया पडलो आणि लगेच निघालो, कारण खूप ट्रॅफिक होतं. थोडा मोकळा रस्ता मिळाला आणि पटपट निघालो. आणि आम्ही आता फायनली आमच्या घरी पोहोचलोय.